आपण हे सगळे आरोप एक मोठा अधिकारी वर्ग आहे ना, जो जाणीवपूर्वक राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा समाजामध्ये अंतर निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे फार मोठं षडयंत्र आहे. उगर माझाच महामंडळाचा विषय घेतो. आता जात प्रमाणपत्राचा विषय मला एवढं गांभीर्य माहित नाही, कारण ते कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात झाले मला याची कल्पना नाही. परंतु महामंडळाचंच उदाहरण घेतलं तर जे अटी शर्ती निर्माण केलेले आहेत हे काही शासनाने त्याला सांगितलं नाही. मग त्यानं स्वतःचं डोकं चालवलं. बरं, मी चेअरमन म्हणून लेखी पत्र दिल्यानंतरही त्यांनी काहीच दखल घेतली नाही. म्हणजे काय आहे की मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये मराठा समाज आंदोलन करावं, त्याच्या विरोधामध्ये बोलावं असा प्रयत्न काही अधिकारी वर्ग करतात. राज्याच्या प्रमुखांनी या अधिकारी वर्गांकडनं योग्य समज दिली पाहिजे की तुम्ही बजेटमध्ये तरतुदी करता, चांगल्या योजना आणता आणि जाणीवपूर्वक अधिकारी वाईट वागत असेल तर मग वाईट अधिकाऱ्यांच्या वरती योग्य ते शासन आणि खूप चांगली पोस्टिंग त्यांना दिली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की त्यांनी काय चूक केली. काही दोष नाही. बघा, 100% माझ्या प्रकरणात तर सरकारचा काय दोष मला दिसत नाही. कारण शासनाकडनं कुठे अटी शर्ती अशा निर्माण करून लाभार्थी कमी करावे असं कुठल्याच प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. यानं खोडसळपणे स्वतःच काहीतरी केले. पण मग अशा अधिकाऱ्यांची काही नावं आपण पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये जाहीर करावं का? मी तर करतो ना. मी तर आता महामंडळाचे आमचे MD विजयसिंह देशमुख यांचं तर नाव तर उघड घेतलेलं आहे. आता बाकीच्या विषयावरती मला याची कल्पना नाहीये, परंतु असे एखाद्या जिल्हा स्तरावरचे अधिकारी व्हॅलिडिटी देताना काही चुकीचं करत असतील तर मग आम्हाला त्यांची नावं मिळाली, पुरावे मिळाले, आम्ही त्यांचे नाव घेऊ. नाही, आम्ही आता उद्या मंत्री महोदय विखे पाटील साहेबांना सविस्तरीय गट्टे घेऊन गेलो. जवळजवळ 2000 गट्टे माझ्याकडे आलेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100-500 आले. याच्यावरती उद्या विखे पाटील साहेबांना हे पुरावे देतील. हे पुरावे दिल्यानंतरही उपसमितीने जर यामध्ये काहीच केलं नाही तर मग आपल्याला निर्णय घ्यावा लागणार. आपण समाजाची माणसं आहोत. मराठा समाज जर उद्या व्यवस्थित राहिला नाही तर तो एका प्रकारे माझ्याकडे बघताना संशयाने बघेल. आणि मी जातीवंत मराठा आहे, समाजाच्या पुढे मी पण जाऊ शकणार नाही. समाजाची कामं होणार नसेल तर महामंडळाचा राजीनामा करतो. त्यावेळेस मी आता देवेंद्र नाव दिलं होतं. आता असं सरकार मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन सुद्धा ऐकलं जात नाही का तुमचं सरकार? 3 दिवसाच्या वातावरणामध्ये अभिमन्यू पवार आमदार यांनी मुख्यमंत्र्यांच्या बऱ्याचशा विषय कानावर घातलेले आहे. मला अपेक्षित आहे जे माझे मुद्दे आहेत ते मुख्यमंत्री माझं व्यवस्थितपणे ऐकून घेतील. माझंच नाही तर प्रत्येक जिल्ह्यातल्या आमदारांनी, तालुक्यातल्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना हे कळवलेलं आहे की किती समाजामध्ये आपल्या नावाची प्रतिमा खराब होते. त्यामुळे मुख्यमंत्री कारवाई करतील हे मला पूर्णपणे विश्वास आहे.